कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्याबद्दल एकेरी नावाने आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने आज स्वस्वरूप संप्रदाय दक्षिण रायगड जिल्हा सेवा समिती यांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आलाय आणि विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली। यावेळी स्वामी नरेंद्राचार्य महाराज संप्रदायाच्या बालभक्तांकडून व महिला सेवेकरी नागरिकांकडून विजय वडेट्टीवार यांच्या प्रतिमेला चपलांचे हार घालून जोडे मारो आंदोलन करण्यात आले। संपूर्ण राज्यभरात या संदर्भात मोठ्या संख्येने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आले आहे। निषेध करण्यासाठी श्रीवर्धन, मुरुड, माणगाव, तळा, म्हसळा, महाड, पोलादपूर या ठिकाणाहून जगद्गुरू स्वामी नरेंद्र महाराज यांचे सेवेकरी भक्तगण उपस्थित होते। आम्ही या ठिकाणी जगद्गुरू श्रीविषयी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजविषयी विजय वडेट्टीवार काँग्रेस नेते यांनी अतिशय आक्षेपार्ह विधान केलेलं आहे। ज्या जगद्गुरू श्रींना भारतातील 13 आखाड्यांनी जगद्गुरू ही पदवी बहाल केली आणि त्यांच्या समोर उत्तर भारतातील, दक्षिण भारतातील मोठे मोठे 90 वर्षाचे साधू संत महंत साक्षात लोटांगण घालतात, अशा जगद्गुरू श्रींना आक्षेपार्ह विधान करून एकेरी भाषेत उल्लेख करून काँग्रेसनं त्यांची संस्कृती दाखवलेली आहे। आणि ज्या काँग्रेसनं साधू संतांना दिल्लीमध्ये बेछूट गोळीबार करून अक्षरशः यमसदनी पाठवलेलं आहे, त्या काँग्रेसकडून आम्ही कुठलीही अपेक्षा करू इच्छित नाही। पण आम्ही दक्षिण रायगड तर्फे हे जो विजय येडपटवार आहे त्या येडपटवाराला सांगू इच्छितो, जर तू माफी नाही मागितली तर संपूर्ण भारतामध्ये 89 जिल्ह्यामध्ये आमचा संप्रदाय जगद्गुरू श्रींनी सांगितलं की हा साधू संतांनी केलेल्या प्रयत्नामुळे ह्या महायुतीचा विजय झालेला आहे। आणि असा फक्त लाडकी योजना, फक्त ह्या योजनेमुळे विजय झालेला नाही, अगदी जगद्गुरू श्रींनी अतिशय योग्य बोललेले आहेत। कारण सर्व तालुक्यामध्ये आमचा 70-80 ते 1 लाखापर्यंत संप्रदाय आहे आणि जगद्गुरू श्रींनी आम्हाला आदेश दिला की तुम्ही हिंदू धार्जिन जे सरकार आहे ते आलं पाहिजे, यासाठी तुम्ही सर्वांनी मतदान करायचंय। हे तुम्ही पाहू शकता, मी काँग्रेसला मतदान करणार होतो पण जगद्गुरू श्रींनी आदेश दिला की हिंदू धार्जिन जे सरकार आलं पाहिजे, मी बीजेपीला मतदान केलेलं आहे। हे मी ओपनली या ठिकाणी सांगू इच्छितो।